आज केली पूर्ण घराची साफसफाई. त्याआधी ज्या लोकांना वाटतं की हे व्हिडिओ बनवता म्हणजे यांना काही काम नसतं, तर चला त्यांना सांगते की मला दिवसभर काय काय काम असतात. सकाळी उठून छान स्वयंपाक वगैरे सगळं आवरून साईला स्कूलमध्ये पाठवलं. स्वामीलासुद्धा अंघोळ वगैरे करून खाऊ घालून त्याला झोपी लावलं. त्यानंतर 2 ब्लाऊज कस्टमरचे द्यायचे होते, कारण आता सणवार येत आहेत. सणवार आले की आपल्याला कस्टमरचं सुद्धा वेळेत सगळं करून द्यावं लागतं आणि सोबतच घरातलं फराळाचं किंवा साफसफाई जे काही असतं ते सुद्धा करावं लागतं. म्हणून मग आधी कस्टमरचे 2 ब्लाऊज शिवायला घेतले. ते दोघं ब्लाऊज शिवून झाल्यानंतर 5 साडींना पिको फॉल करायचा होता. त्यांना मशीनवरती पिको करून घेतला. एका बाजूने फॉल लावून घेतला. नंतर मग त्यांना हातशिलाई करून घेतली आणि ही एका ब्लाऊजची मी डिझाईन म्हणजे स्लीव्जला जी डिझाईन केली होती ती तुमच्यासोबत शेअर करते आहे. दुसरं ब्लाऊज सिंपलच होतं म्हणून मी ते काही तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आहे. या ब्लाऊजला ना अशी डिझाईन केलेली होती मी बाहीला. त्यानंतर मग ही सगळी कामं झाल्यानंतर सगळा पसारा आवरून जागच्या जागी ठेवून दिला. बारीक-बारीक सामान ठेवून दिलं आणि सोबतच आता जरा जास्तीचे ब्लाऊज वगैरे असतील म्हणून मग दोरे, एक्स्ट्राचे अस्तर, फॉल वगैरे सगळं काढून घेतलं. ते सुद्धा छान असं जागच्या जागी ठेवून दिलं. त्यानंतर मग लगेचच पूर्ण घर झाडून काढलं. झाडल्यानंतर त्याच्यामध्ये पावडरचं पाणी टाकून झाडू मारून क्लीन केलं, ब्रशने क्लीन केलं आणि नंतर मग वायपरने 4-5 वेळा पाणी टाकून छान असं घर धुवून काढलं. आणि घर धुवून झाल्यानंतर आता घर तर जवळपास आवरून झालेलं आहे. भांडे मी आधीच आवरून घेतले होते गणपती बसायच्या वेळेला, कारण या वेळेला आवरून होणार नाही हे मला माहिती होतं, कारण आता कस्टमरची गर्दी असते म्हणून मग. आणि हे सगळं झाल्यानंतर मग भूक लागली होती म्हणून मग पतिदेवांना सांगितलं छान असं भेळ आणा. मग त्यांनी भेळ आणली. मग भेळ एन्जॉय केली. आता घरातलं लगबग सगळंच आवरून झालं आहे, परंतु अजून कपाट लावायचं बाकी आहे, सगळं फराळाचं करायचं बाकी आणि सगळ्यात मेन म्हणजे कस्टमरचे कामं द्यायची बाकी. असं सगळं माझं रुटीन असतं. आणि लोक म्हणतात की ही व्हिडिओ बनवते म्हणजे हिला काही फ्री टाईम असेल, हिला काही कामच राहत नाही. असं नसतं. प्रत्येकाची लाईफ वेगवेगळी असते. मला जो काही मधला फ्री टाईम मिळतो मी त्यावेळेस व्हिडिओज बनवत असते. तर प्रत्येक लाईफमध्ये करणारी व्यक्ती खूप काही बिझी असते.